हॅलो नमस्कार, मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता इथे मी ब्लाऊजचा जो पाठीमागचा भाग आहे तो कट करून घेतलेला आहे। तर या ब्लाऊजचं माप सांगते, हा ब्लाऊज किती साईजचा आहे ते। तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 13, त्याच्यात मी 1 इंच ॲड केलेले आहे 14। तर शोल्डर घेतलेला आहे ते मी 5.5 इंच आणि मुंडा देखील घेतलेला आहे 5.5 इंच। तर हा ब्लाऊज 32 साईजचा आहे, तर 32चा चौथा भाग करून घेतलेला आहे 8 आणि त्यात 2 इंच ॲड केलेले आहेत 9 आणि 10। तर या 10 मधून अर्धा इंच कमी केलेला आहे आणि खाली कमरेचं माप टाकून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने माप टाकलेली आहेत आणि या ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे। तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोनातून 1.5 इंचाला मार्किंग करून अशा पद्धतीने बगलेला गोलाकार देऊन घेतलेला आहे। तर डिझाईन तयार करण्यासाठी ते मी कॅनव्हासचा पेपर घेतलेला आहे आणि डायरेक्ट कॅनव्हास पेपरवरती गळ्याचं माप टाकून घेणार आहे। तर बंद साईडने 2.5 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा आहे 10 इंच। तर अशा पद्धतीने 10 इंचाला मार्किंग केलेली आहे आणि हा चौकोन मी आखून घेतलेला आहे। तर वरच्या साईडने 3 इंचाला मार्किंग करायची आहे आणि मार्किंग केलेली आहे तिथून पुढे अर्धा इंचाला मार्किंग करायची आहे बघा। आणि अशा पद्धतीने वरच्या साईडने मटका आकार देऊन अशा पद्धतीने थोडासा हलक्या हाताने आकार हा देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी हा आकार देऊन घेतलेला आहे। तर आकार दिलेला आहे त्यावरतीच कटिंग करून घ्यायची आहे। तर साईडच्या कडेने अशा पद्धतीने पेना लावून सेट करून घ्यायचा आहे आणि आकार दिलेला आहे त्यावरतीच अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। तर कटिंग करून झाल्यावरती जे एक्स्ट्राचं कॅनव्हास पेपर आहे ते देखील कटिंग करून घ्यायचं आहे। साईडच्या कडेने अशा पद्धतीने 1 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि कॅनव्हास पेपर जो एक्स्ट्राच राहिलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती कॅनव्हासचा पेपर ठेवायचा आहे आणि पेना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि यावरती अशा पद्धतीने आकार दिलेला आहे त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे। आतला जो आकार आहे त्यावरती ही शिलाई करायची आहे आणि बाहेरचा जो आकार आहे त्यावरती देखील शिलाई करून घ्यायची आहे। आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे जे अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आहे बघा, बाहेरच्या साईडचं देखील आणि आतल्या साईडचं देखील। तर बाहेरच्या साईडचं अस्तर थोडंसं एक्स्ट्राचं कट करायचं नाही, शिलाई करायच्या वेळेस थोडंसं अस्तर राहिलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आतल्या साईडने शिलाई करून झालेली आहे। तर याच पद्धतीने बाहेरच्या साईडने देखील शिलाई करायची आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर खूप सोपी डिझाईन आहे आणि खूप छान अशी आहे, फक्त तुम्हाला आकार देता आला पाहिजे आणि सुंदर दिसते खूप जास्त। तयार झाल्यावरती लुक तर खूपच छान येतो बघा। तर बघू शकता अशा पद्धतीने या कॅनव्हास पेपरवरती मी शिलाई करून घेतलेली आहे आणि हा गळा तयार करून घेतलेला आहे। तर बघा बाहेरच्या साईडची शिलाई करून झालेली आहे, तर आतल्या साईडचं जे अस्तर राहिलेलं आहे ते देखील आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा कॅनव्हास पेपरचा जो गळा आहे तो आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन मी तयार केलेली आहे। तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आहे बघा आणि चारही बाजूने आपल्याला यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करण्यासाठी अशा पद्धतीने चारही बाजूने पिना लावून सेट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने चारही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे। तर पिना ज्या लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत आणि हे कापड अशा पद्धतीने बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे आणि बंद साईडने 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि कैचीच्या साहाय्याने अशा पद्धतीने छोटासा कट देऊन घ्यायचा आहे बघा। तर बघू शकता मार्किंग करून घेतलेली आहे आणि कॅनव्हासचा पेपर बरोबर अंतर घेतलेलं आहे मधलं आणि अशा पद्धतीने पिना लावून सेट करून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने कॅनव्हासचा पेपर ठेवलेला आहे आणि पिना लावून सेट करून घेतलेला आहे आणि आकार दिलेले आहे त्यावरती अर्ध्या इंचाचं मार्जिन घेऊन यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे बघा। तर या गळ्याच्या साईडने अशा पद्धतीने छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हा कॅनव्हासचा पेपर आहे तो आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे, म्हणजे हा कॅनव्हासचा पेपर आपल्याला आतल्या साईडने फोल्ड करायचा आहे। तर अशा पद्धतीने या गळ्याच्या साईडने छोटे छोटेसे कट देऊन झालेले आहेत आणि हे कापड फोल्ड करून झालेलं आहे। तर याचे जे कोणे आहेत ते अशा पद्धतीने स्क्रूड्रायव्हरच्या साईडने अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर यावरती फिनिशिंग सहित शिलाई करून घ्यायची आहे। पूर्णपणे जे कापड होतं ते आपण फोल्ड केलेलं आहे आणि या गळ्यावरती अशा पद्धतीने फिनिशिंग सहित शिलाई करून घ्यायची आहे। तर शिलाई करून झाल्यावरती बघू शकता लुक किती सुंदर असा आलेला आहे। तर यावरती मी गोट तयार करून घेणार आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर गोट न करता तुम्ही लेससुद्धा लावू शकता। तर बघू शकता इथे मी गोट करण्यासाठी अशा पद्धतीने 1 इंचाची पट्टी जी आहे ती कट करून घेतलेली आहे आणि ही पट्टी अशा पद्धतीने फोल्ड केलेली आहे आणि या गळ्याच्या साईडने अर्धा इंचाचं मार्जिन घेणार आहे आणि साईडच्या कडेने अशा पद्धतीने ही पट्टी फोल्ड करून त्यावरती शिलाई करून
परत फोल्ड करून गोट तयार करून घेणार आहे। तर हा जो ब्लाऊज आहे यावरती जी साडी आहे त्यामध्ये ब्लॅक कलरचं खूप जास्त कॉम्बिनेशन आहे। तर इथं अशा पद्धतीने मी ब्लॅक कलरचं जे अस्तर आहे तर ते अस्तर घेतलेलं आहे गोट तयार करण्यासाठी। तुम्हाला जर गोट लावायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिलाई करून यावरती डायरेक्ट लेस लावू शकता, पण गोट तयार केल्यामुळे अजूनही सुंदर असा लुक येणार आहे बघा। तर गोट तयार करून झाल्यावरती लुक बघू शकता किती सुंदर असं तयार झालेला आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडने टक देण्यासाठी बरोबर हे कापड बरोबर मधोमध फोल्ड करायचं आहे, अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि वरती 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे आणि दोन्ही साईडच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे। तर ही शिलाई करून झाल्यावरती खाली कमरपट्टी जोडण्यासाठी 1.5 इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे मी। तर ही पट्टी अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि अर्ध्या इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती एकसारखी शिलाई करायची आहे आणि ही पट्टी फोल्ड करून त्यावरती परत एकदा शिलाई करून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे। तर अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो आपला तयार झालेला आहे। तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नॉट लावू शकता, पण इथं मी बटरफ्लायसारखं फुल बनवणार आहे आणि लावणार आहे। तर बघू शकता याची जी लांबी आहे तर इथे मी 14 इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 4 इंच। तर ही पट्टी एकावरती एक ठेवायची आहे, खालच्या आणि वरच्या साईडने शिलाई करून परत ही पट्टी उलटी करून घ्यायची आहे आणि त्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे बघा। तर शिलाई करून झाल्यावरती बरोबर मधोमध मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने बरोबर सुई धाग्याच्या साहाय्याने बरोबर मधोमध आपल्याला बटन लावून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मशीनवरती देखील शिलाई करू शकता, बट मी इथं सुई धाग्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने अगोदर अशा पद्धतीने फुल बनवून घेणार आहे आणि त्यावरती जे आहे ते टच बटन लावणार आहे बघा। तर वरच्या साईडने 2.5 इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हे जे बटन आहे हे जे आपण बटरफ्लायचं जे फुल बनवलेलं आहे ते बरोबर मधोमध ठेवायचं आहे। शोल्डरपासून 2.5 किंवा 3 इंचाला मार्किंग करायचे आहे, जसे आपण नॉट लावतो त्याप्रमाणेच। तर अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आणि पिन्या लावून सेट करून घ्यायचं आहे बघा। तर अशा पद्धतीने पिन्या लावून सेट करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर याचे जे मधलं अंतर आहे याचं मी अंतर घेतलेलं आहे 7.5 इंच। तर फायनली या ब्लाऊजची शिलाई वगैरे करून झाल्यावरती फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आलेली आहे। कॅनव्हास पेपरचा वापर केल्यामुळे बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे। तर ही डिझाईन कशी तयार करायची खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी तुम्हाला। आय होप तुम्हाला समजलंच असेल। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा। सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। तर लुक बघू शकता किती सुंदर असं तयार झालेला आहे, बघू शकता फिनिशिंग बघू शकता किती सुंदर अशी आलेली आहे। सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। सो आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। भेटूत अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।